आज श्रीमयी मात्र मला लसूण सोलून देण्याचं काम करत होती. ती मदत केली, त्याच्यामुळंच माझा स्वयंपाक आज लवकर झाला आणि आम्ही मस्तपैकी दोघींनी जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतरसुद्धा आम्हाला पोटात जागा दिसू लागली, त्याच्यामुळं आम्ही बसलोत ऊन खाण्यासाठी. दोघींनी मस्तपैकी बाहेर बसून ऊन खाल्लं आणि आम्ही आलोत घरात वापस, कारण की श्रीमईला खेळून खेळून थकल्यासारखं वाटत होतं आणि तिला लगेच झोपायचं होतं. तिला घालून दिली स्नान आणि तिला झोपवलं. झोपवल्यानंतर मात्र माझी खरी कसरत चालू होते, कारण की तिनं जे दिवसभर किंवा दुपारपर्यंत जे सामान अस्ताव्यस्त इकडं तिकडं पसरून ठेवते ना, ते आवरण्याचं काम मला दुपारीच असतं. ती मस्तपैकी खेळते, सगळीकडे टाकते आणि मस्त झोपी जाते. तसं कितीही आवरून ठेवलं ना, ती उठल्यावर मात्र तसंच जसंच्या तसं करून ठेवते. त्याच्यामुळं मी काही काही जे गोष्टी आहेत तिचे छोटे छोटे, म्हणजे तिचे डॉल, छोटे छोटे बॉल बॅट्स जे पण आहेत ना, ते मी तिथल्या तिथंच ठेवते, कारण की तिला ते लगेच झोपेतून उठल्यावर लागतं. आज मात्र मी लवकर आटोपून घेतलं, कारण की आज आम्हाला जायचं होतं संध्याकाळी बाहेर. म्हणजे श्रीमईसाठी एक फन पार्क असा एक एरिया आहे. तिथं मस्तपैकी लहान लहान लेकरं, जे छोटे छोटे लेकरं असतात ना, त्यांना तिथं खेळण्यासाठी बरेच काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळं आम्ही पटापट उरकून घेतलं आणि निघालोत खेळण्यासाठी. इथे मात्र श्रीमईच्या बाबांना श्रीमईला चलू द्यायचंच नसतं. त्यांनी तिला लवकर 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 वरी चढवलं आणि मस्तपैकी आम्ही गेलो खेळण्याच्या हॉल. तिथे मात्र वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, जसे की इंडोर ॲक्टिव्हिटीज असतात, जे बॉल्स अँड म्हणजे चेस आणि बरेच काही बलून्स, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तिथं खूप एन्जॉयमेंट होते. इथं मात्र श्रीमई स्वतःहून कुठल्याच गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हायला तयार नव्हती, कारण की तिला हे सगळं नवीन होतं, पहिल्यांदा बघत होती. त्याच्यामुळं तिला असं भीती वाटत होती त्याची. पण तिला कसंबसं तिला मनवलं आणि म्हटलं, चल बाई आपण दोघी खेळूया. मला तर वाटत होतं की तिच्यापेक्षा जास्त काय मीच खेळत आहे की काय, तिच्या बाबांनी काय माझेच तिकीटचे पैसे भरले की काय, असं वाटत होतं. कारण की तिला काही स्वतःहून खेळायला तयारच होत नव्हती ना, त्याच्यामुळं. इथं मात्र मी श्रीमईला जबरदस्ती त्या घसरगुंडीवर बसवण्याचा प्रयत्न करत होते, पण ती काही बसायचं नाव घेत नव्हती. ती जी केअरटेकर दिदी आहे, तिच्या मदतीने मात्र मी तिला फायनली बसवलं. पण ती तिला पण घाबरत होती. काय माहीत तिला काय नवीन एलियन असं वाटत होतं की काय तिला बघून. तरी पण जबरदस्ती बसवलं आणि तिला मात्र अशी मस्तपैकी खाली स्लिप करून घेतलेली आहे. बापरे, घाबरले मी सुद्धा पहिल्यांदा. ठीक आहे, काही हरकत नाही, सगळ्या गोष्टी पहिल्यांदा भीतीच वाटतात म्हणा. इकडे मात्र दुसरंच कोणीतरी त्याचे बाबा लेकराला खेळून दाखवत होते. बाजूची बाई खूप ओरडत होती, पण ते लेकरू काय ऐकत नव्हतं, त्याच्यामुळे त्याचे बाबा त्याला खेळण्यासाठी मदत करत होते. ती काही फायनली ऐकत नाही, त्याच्यामुळे मी म्हटलं चला सोडून द्या आणि दुसरे काहीतरी. एक एक करून तिला खेळू घातलं आणि भूक लागली होती तिला, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं शॉपमध्ये गेलं आणि तिला जे पिस्ता हाऊसचे बिस्किट आहेत ते तिला खूपच आवडतात, त्याच्यामुळं ते घेतलं आणि घरी निघून आलो. आज श्रीमई मात्र मला लसूण सोलून देण्याचं